गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की अकाळ मृत्यू टाळण्यासाठी मनुष्यानं काय करायला हवं। भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जर हा अकाळ मृत्यू टाळायचा असेल तर शास्त्रामध्ये असं काय सूचित केलेलं आहे त्यानुसार मनुष्य वागला ना, किंवा सकाळी उठल्यानंतर हे काम तुम्ही नक्की केलं ना, तर हे काम केल्यानंतर तुम्हाला काळसुद्धा हात लावू शकत नाही। म्हणजे काय? म्हणजे या जीवनातील विविध पैलूंचा अभ्यास आहे ना, ते आज आपण या निरूपणामध्ये करणार आहोत। म्हणजे काय बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, पैसा आणि निरोगी आयुष्य हे दोन्ही महत्त्वाचे आहेत, पण पैसा जीवनाच्या अनेक आवश्यक गोष्टींचा पुरवठा करतो, परंतु निरोगी आयुष्यामुळे आहे ना आपल्याला त्या पैशाचा योग्य उपयोग करण्याची क्षमता मिळते। म्हणजे यामुळं दोन्ही गोष्टींचं संतुलन आहे ना, हे महत्त्वाचं आहे, हे आवश्यकच आहे ना। आपण सकाळी सकाळी उठतो आणि सकाळी उठल्यानंतर कोणकोणत्या चुका करतो ना, त्या चुकूनही आपण करायच्या नाही आहेत। म्हणजे या चुका तुमच्या कुटुंबाचं विनाशाचं कारण बनू शकतात। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना की तुम्ही ऐकलंसुद्धा असेल की वेळ आलती ना पण काळ आला नव्हता। बघा ही म्हण आहे ना, वेळ आली पण काळ आला नाही। कारण का? कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो। म्हणूनच सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा, आपल्याला दीर्घायुष्याबरोबर धन तेवढं महत्त्वाचं आहे। यामुळं आयुष्यभर धनाची कमतरता भासणार नाही आणि वर्षभर धन संपत्तीच्या मागे धावावं लागणार नाही। बघा भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी करतो ना, त्याच्या घरात धन वैभव वेगाने आकर्षिलं जातं। म्हणजे ती व्यक्ती आहे ना, एका रात्रीतच त्या माता लक्ष्मीची त्याच्यावर कृपा होत असते। पण अशी कोणती गोष्ट आहे की ती केल्यानंतर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होईल आणि आपले कर्मसुद्धा श्रेष्ठ होईल? म्हणजे तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना सुद्धा ऐकलं असेल की त्याच्या घरातून दारिद्र्य आहे ना आणि पैशाची तंगी दूर होत नाही, ते दिवसेंदिवस धनाच्या अभावामध्ये जात आहेत। कदाचित या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात होतसुद्धा असतील, पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकला नसाल। याचं कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आहेत। आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितलेले आहेत, अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत जे आपले पूर्वज होते ना आणि वडीलधारी व्यक्ती होते, ते नेहमी आपल्याला समजवतात ना। पण आजकालची जी पिढी आहे ना, या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही। परंतु जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात ना, तेव्हा लोक या गोष्टीचं मागील कारण समजून न घेता बघा पुढील त्यांचं दारिद्र्य येण्याची कारणे असतात आणि ते स्वतःच जबाबदार असतात। म्हणजेच आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं, दारिद्र्य निर्माण होतं। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर जीवनामध्ये योग्य भक्ती असेल ना, योग्य कर्म असतील, तर सर्वावर एकच उपाय आहे, परमेश्वराचं नामस्मरण। तुम्हाला कोणताही काळ तुम्हाला काही कधी करणार नाही, कोणतंही दुःख तुम्हाला मोठं वाटणार नाही। पण आपण हे शास्त्रानुसार हे सांगितलेलं आहे ना, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर एक गोष्ट करा,
ती म्हणजे कोणती की जेव्हा तुम्ही सकाळी उठता ना तेव्हा आपल्या अगोदर हात पाहायला हवे. पण आपण तसं करतो का? तसं कधीच करत नाही. आपण स्वतःला आरशात पाहतो. पण जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीच करू नका. शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेखसुद्धा आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचं दर्शन घेऊ नये. सकाळी उठतात ना तेव्हा आपला स्वतःचा चेहरा पाहणं म्हणजे दारिद्र्य, दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणं आहे. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेच आरशात पाहू नका, याची विशेष काळजी घ्या. आणि तुम्ही लहानपणापासून हे सुद्धा ऐकलं असेल की आपल्या आजी आजोबा जास्त वेळ आरशात बघत बसले तर बघा ओरडायचे आणि म्हणायचे, आरशात बघू नकोस, आरशामागे काळ लपलेला असतो. तर आरशामध्ये उठल्या उठल्या आरशात बघितल्यानं दुर्भाग्य पाठ सोडत नाही, साडेसाती निर्माण होत असते. म्हणून पहिली गोष्ट आता तुम्हाला समजली असेल की सकाळी उठल्यानंतर आरशात पाहू नका. आता दुसरी गोष्ट पाहूया. सकाळी उठल्यानंतर लगेच अन्नाचं सेवन करणं. आजच्या काळामध्ये लोक सकाळी उठतात, चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचं सेवन करतात. जर तुम्ही ही चूक करत असाल ना तर तुम्हाला बघा शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय, दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्धे अर्पण केल्याशिवाय अन्नाचं सेवन करणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे. पण आजकालची जी तरुण मंडळी आहे ना, सकाळी उठल्या उठल्या दात न घासता जेवणसुद्धा करतात. बघा, ही सकाळी जेवणाची वेळ असते का? अन्न खायची वेळ असते का? जोपर्यंत तुमचं स्नान होत नाही ना तोपर्यंत या शरीरामध्ये काहीच तुम्ही देऊ नका. म्हणजे यामुळं बघा, या सूर्यामुळं आपल्याला अन्नाची प्राप्ती होते ना, आणि सूर्यदेवाचा आभार मानल्याशिवाय अन्नाचं सेवन करू नये. ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे ना त्यांनी ती सवय लगेचच सोडून द्या. दात स्वच्छ केल्याशिवाय चाय पिऊ नका, निदान तोंड तरी नक्की धुवा. आता बघा, काही जण असतील की त्यांची पहाटे 5-5, 6-6 वाजता ड्युटी असेल आणि त्यांना काहीतरी खाल्ल्याशिवाय बघा काही चैन पडत नसेल. पण जर आंघोळ केल्यानंतरच तुम्ही जेवण करा, आंघोळ केल्यानंतरच नाश्ता करा, आंघोळ केल्याशिवाय काहीच पोटामध्ये जाऊ देऊ नका. आता तिसरी गोष्ट पाहूया. स्वतःच्या नशिबाला दोष देणं किंवा भाग्याला दोष देणं अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानलं जातं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर ज्या मुखानं ईश्वराचं नाव घ्यायला हवं, जर त्याच मुखातून तुम्ही आहे ना केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचं स्मरण करावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण आहे ना निरंतर तुमच्या मुखामध्ये चालू ठेवा. त्यामुळं आहे ना संपूर्ण दिवस शुभ जातो आणि फळदायी सुद्धा ठरतो ना. म्हणून आता चौथी गोष्ट पाहूया. गंगा जलाला आपल्या शास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिले गेलेलं आहे आणि पौराणिक कथानुसार गंगा ही एक अशी नदी आहे ना ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केलं आहे. म्हणूनच या गंगाजळाला अत्यंत पवित्र मानलं जातं. म्हणून रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यामध्ये थोडंसं गंगाजळ भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर आहे ना ते आपल्या उशीजवळ ठेवा. आणि सकाळी त्या गंगाजळाचा थोडा भाग आहे ना आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा. पण आपण हे करतो का? कधीच करत नाही. गरुड पुराणामध्ये हा अकाली मृत्यू टाळण्यासाठी काही उपाय दिलेले आहेत. हे उपाय आहेत ना बघा, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे काय? म्हणजे मृत्यूच्या भयापासून मुक्त होण्यासाठी त्या साधकानं ध्यान किंवा योग साधना केली पाहिजे. आणि समर्थांनी सुद्धा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायला सांगितलेलं आहे ना.
हेच आहे ते कारण आपल्याला अकाली मृत्यू कधीच येणार नाही. जोपर्यंत तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला त्याचे फायदेसुद्धा कळणार नाहीत. म्हणजे जेव्हा आपण पद्मासन किंवा ध्यान साधना करतो ना, शरीर आणि मनाच्या शांततेसाठी खूप महत्त्वाचे आहे. हे ध्यान आहे ना, हे नियमितपणे केल्यानं शारीरिक आणि मानसिक स्थैर्य मिळतं. म्हणजे आपलं मन जोपर्यंत निर्मळ होत नाही ना, तोपर्यंत मानसिक समाधानसुद्धा मिळणार नाही. म्हणजेच गरुड पुराणामध्ये असं सांगण्यातसुद्धा आलेलं आहे, जोपर्यंत आपण भगवंताचं नामस्मरण अकाली मृत्यू टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. म्हणजेच तुम्ही रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णवे नमः हे मंत्र जपणं म्हणजे मरणाच्या वेळी विशेष प्रभावी ठरतात. म्हणजेच आपण जर पाहत असू की आपल्या जीवनामध्ये दुःख कमी आहे का, वेळोवेळी सुख जातं दुःख येतं, म्हणजे ही परंपरा चालू आहे, पण तरीसुद्धा माणसाच्या जीवनामध्ये निरंतर सुख आहे का? कुठेच नाही. म्हणून हा अकाली मृत्यू आहे ना, तो टाळण्यासाठी दानसुद्धा महत्त्वाचं आहे. गरिबांना, ब्राह्मणांना आणि पवित्र व्यक्तींना आहार आहे ना, वस्त्रदान करा, धनदान करा. जर तुम्ही हे दान केलं ना, धार्मिक कार्य केलं, तर तुमचा अकाल मृत्यू कधीच होणार नाही. पितरांचं ऋण चुकवण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी श्राद्धविधी नियमितपणे पार पाडावा. यामुळे अकाली मृत्यूपासून बचाव होऊ शकतो. बघा, आता पुढे पाहूया. महाशिवरात्रीसारख्या महत्त्वाच्या काळामध्ये भगवान शिवाची पूजा आहे ना, म्हणजे महामृत्युंजयांचा मंत्राचा जप आहे. जर त्या काळी मृत्यूच्या भयावर नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे काय? म्हणजे आता महाशिवरात्र थोड्या दिवसामध्ये येणार आहे. जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जर महामृत्युंजयाचा जर जप केला ना, तर तुम्हाला कधीच अकाली मृत्यू येणार नाही. म्हणजे काय? जो व्यक्ती नियमित असं करतो ना, त्याला युगानुयुगांचं फळ मिळत असतं. असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो. असं देखील मानलं जातं की मृत्यू समय व्यक्तीच्या तोंडामध्ये गंगाजल घातली ना, तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्षप्राप्ती होतो असं म्हणतात ना. पण या कलियुगामध्ये असं खरं आहे का? जर तुम्ही भरपूर पाप कराल, भरपूर अपराध कराल आणि जर मृत्यूनंतर तुमच्या तोंडामध्ये गंगाजल घातलं, तर तुम्ही स्वर्गामध्ये जाणार आहेत का? कधीच जाणार नाही. त्यासाठी कर्मच चांगले करावे लागतील. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा सकाळ होते उपासना आपण करतो आणि उपासनेच्या नंतर आपण जेव्हा आपल्या पोटामध्ये जेव्हा कोणतं तरी अन्न जातं किंवा चहा जातो, म्हणजे काहीही जावो, पण ते अन्न जाण्यापूर्वी जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करून म्हणजे भगवंताची आठवण ठेवून जर ते अन्नप्राशन करत असाल ना, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. म्हणजे सकाळी उठतात ना, तेव्हा हनुमानजीचं दर्शन घ्या. तुमच्या खोळीमध्ये समोरील भिंतीवर तुमचं मनमोहक चित्र नक्की लावा आणि सकाळी त्यांचं दर्शन केल्यानं माता लक्ष्मीचा आकार कृपा प्राप्त होते. आणि पृथ्वी मातेचा आशीर्वाद घ्या. त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा. त्यामुळं तुमच्या भाग्याच्या येणाऱ्या अडचणी आहेत ना, त्या दूर होऊ लागतात. तसंच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणं विसरू नका. म्हणजे जर वडीलधारी व्यक्ती असेल, घरात नसतील, तर त्यांच्या फोटोला नमस्कार करावा. बघा, कधीकधी आपल्या घरामध्ये आपली मुलं असतात ना, बघा आपण मात्र या सत्संगामध्ये जातो, आपण या भक्तिमार्गामध्ये आहोत, तरीसुद्धा आपली मुलं आपल्या जर पाया पडत नसतील, तर आपण या भक्तिमार्गामध्ये असून फायदा आहे का? म्हणून आपण संस्कार आहेत ना, त्या आपल्यावर तर आपण नक्कीच करत आहोत. पण जेव्हा आपल्या घरातील मुलं आहेत ना, जेव्हा संस्कारी होतील ना, तेव्हा आपल्या या पुण्याचा ठेवा कुठेतरी प्राप्त होईल.
म्हणजे काय? म्हणजे अगोदर आपल्या मुलांवर संस्कार करायला हवे. जोपर्यंत आपली मुलं भक्ती मार्गामध्ये येत नाहीत ना, तोपर्यंत आपण सुद्धा गप्प राहणं बरोबर नाही. म्हणजेच त्यांच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण निर्माण केलं पाहिजे. आता पुढे पाहूया. देवपूजेतील काही सामान्य चुकांमुळं घरात लक्ष्मी किंवा बरकत येत नाही. म्हणजे काय? म्हणजे गरुड पुराण किंवा धार्मिक ग्रंथामध्ये याविषयी काही निर्देश दिलेले आहेत. म्हणजे देवपूजेच्या वेळेस घरातील शुद्धता आहे ना आणि स्वच्छता महत्त्वाची असते. घरातील काही ठिकाणं आहेत ना, ती स्वच्छ न ठेवणं किंवा पूजेची जागा अशुद्ध असणं लक्ष्मीला कधीच आकर्षित करत नाही. म्हणजे देवपूजा करण्यापूर्वी घराची स्वच्छता राखली पाहिजे. देवपूजेच्या वेळी पवित्र पदार्थ अर्पण करावेत. म्हणजे अशुद्ध किंवा अयोग्य पदार्थ आहेत ना, ते आपण कधी कधी अर्पण करतो. पूजा निष्फळ ठरू शकते. तसेच जेवणाच्या बाकी पदार्थांचा वापर आहे ना, पूजा किंवा देवाण करण्यासाठी करणं योग्य नाही. कधी कधी जेव्हा आपण उपासना करायला बसतो ना, बघा मंत्रांचा उच्चार करत असतो. आपल्या या पूर्ण शरीरातून मंत्रांचा जप निघत असतो. पण तो जप आहे ना, तो शुद्ध भाषेमध्ये मंत्रांचा वापर करा. पण आपण कधी कधी काय करतो बरं? बघा, आपली उपासना लवकर व्हावी ना, तर एवढ्या फास्टमध्ये मंत्र उच्चार करतो ना, कधी कधी आपल्यालाच कळत नाही की आपण नक्की करतो काय. एवढी घाई कुठून आली बरं तुला? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, घाईनं केलेलं काम लवकर होईल, पण ते लवकर झालेलं काम आहे ना, तुला संपूर्ण फळ देईल असं नाही. म्हणून असं म्हणतात ना, की जर तुम्हाला पूर्ण फळ हवं असेल ना, तर तेवढा टाईमसुद्धा द्यावा लागेल. कारण भक्ती असते ना, ती मनाने होत असते. घाई करून भक्ती कधी होते का? कधीच होत नाही. म्हणून घरात देवतेचं स्थान निश्चित करणं हे महत्त्वाचं आहे ना. देवतेची मूर्ती किंवा चित्र आहेत ना, घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा कुठेही अपवित्र ठिकाणी ठेवणं चुकीचंच आहे ना. ती पवित्र जागा असते ना, ती शांत आणि स्वच्छ जागेवर ठेवा. देवपूजा करताना मनाच्या शुद्धतेचं पालन करा. इतर विचार असतील ना, वादविवाद असतील, यामुळं पूजा प्रभावी कधीच होणार नाही. तुमचं मन शांत ठेवून भगवानाचं नामस्मरण करा. आणि ईश्वराची भक्ती आहे ना, ती भावनिक कनेक्शन साधा. हे भावनिक कनेक्शन तुमचं निर्माण होईल कधी? जेव्हा तुम्ही श्रवण कराल, जेव्हा तुम्ही उपासनेला बसाल ना, तेव्हाचे शक्य होईल ना. आणि हे कधी करायचं कधी बरं? हे करायचं आहे ते ब्रह्ममुहूर्तावर. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ब्रह्ममुहूर्तावर उपासना झालीच पाहिजे. काही वेळा विशेषतः ग्रहदिशा असतात ना, बघा, अशुभ वेळेस पूजा करणं हे सुद्धा असू शकतं. पण अशा वेळी आहे ना, जर असली तरी तिला योग्य आणि परंपरानुसार पूजा करणं आवश्यक आहे. म्हणजे काय? म्हणजे कितीही जरी वाईट काळ असेल, तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून जर उपासना केली ना, तर ती फळदायी नक्कीच ठरणार आहे. पण आपण तसं करतो का? कधीच करत नाही. काही माणसं असतात ना, त्यांची तर हद्दच पार असते. बघा, जेवल्यानंतर सुद्धा उपासना करतात. जेवल्यानंतर उपासना केल्यानं तुम्हाला कधीच फळ लागणार नाही. कारण भगवंताचं नामस्मरण आहे ना, ते पोटात अंडा न जाता घ्यावं. कारण जेव्हा कोणत्याही गोष्टीची जेव्हा सुरुवात करतो, त्या गोष्टीच्या सुरुवातीच्या अगोदर जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण घेऊन जर तुम्ही धार्मिक कार्य करत असाल ना, तर तुमचं मनसुद्धा शुद्ध राहील आणि तणसुद्धा शुद्ध राहील. तुम्हाला शांती आहे ना, ती नक्कीच प्राप्त होणार आहे. आता आपण पाहूया, म्हणजे गरुड पुराणामध्ये, शास्त्रामध्ये नक्की सकाळी उठल्यानंतर अकाळ मृत्यू कसा टाळता येऊ शकतो ना, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो ना, आंघोळ करतो, स्नान करतो, तेव्हा एक नियम पाळायचा आहे. तो नियम म्हणजे जेव्हा सकाळी आपण उठल्यानंतर
कपाळावर जेव्हा आपला लाल टिळा आहे ना, तो लाल टिळक लावून कामाची सुरुवात करा. जेव्हा आपण उपासनेला जरी बसतो ना, तो लाल टिळा लावल्याशिवाय उपासनासुद्धा करू नये. म्हणजे हा व्यक्ती आहे ना, अकाली मृत्यूपासून वाचत असतो. शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे ना, आपल्याला नेहमी पाहायलासुद्धा मिळतं. आपण आपल्या आजूबाजूला जर नीट पाहिलं ना, तर समजून येतं की कितीही वयोवृद्ध होऊन जे लोक गंध लावतात ना, अष्टगंध असू द्या किंवा पांडुरंगाचा बुक्का असू द्या, ते लोक कितीही वयोवृद्ध होऊन सुद्धा ते लोक आनंदाने पंढरीची वारीसुद्धा करतात. त्यांचा उत्साह असतो ना, त्यांची वारी ती पूर्ण करण्यासाठी आहेत ना. मनातील तयारी पाहून त्यांना जणू भगवंताचं दैविक शक्ती त्यांना दिलेली आहे. असे लोक आहेत ना, कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलांप्रमाणे अगदी सळसळती ऊर्जा त्यांच्याकडे असते. म्हणजे काय? म्हणजे त्यांच्यात जी ऊर्जा असते ना, ती नक्कीच 50शीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते. हा फक्त आहे ना माझ्या भगवंताचाच चमत्कार आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही परमेश्वराची भक्ती करा. ज्या परमेश्वराचा आता काही ठिकाणी काळा टिळा लावतात, काही ठिकाणी पिवळा टिळा लावतात, काही ठिकाणी लाल टिळा लावतात. पण बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हा लाल टिळा खूप महत्त्वाचा आहे. श्रीकृष्ण स्वारीसुद्धा हा लाल टिळा लावत असत. म्हणून हा कपाळावर जेव्हा गंध लावतो ना, तेव्हा परमेश्वराची कृपा कायम राहते असं मानलं जातं ना. म्हणून गंधाच्या शुभ प्रभावामुळं व्यक्तीचं मन शांत राहतं. हा आज्ञाचक्र आहे ना, या आज्ञाचक्रावर गंध लावल्यानं केवळ मनशांतीच नाही, तर सकारात्मक ऊर्जाही मिळते. आणि आपण हातात जेव्हा कोणतं काम घेतो ना, ते कसं यशस्वी होऊन जातं ना, आपल्याला सुद्धा कळत नाही. यामुळं आपल्या जीवनातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ना, ती दूर होऊन जाते. मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमतासुद्धा वाढते. म्हणून देवाच्या साक्षीनं काम करत असल्याची जाणीवसुद्धा होते. नाहीतर बघा, काही माणसं असतात ना, पैसा तर एवढे कमवतात ना, भरपूर पैसा त्यांच्याकडे असतो, पण चेहऱ्यावर बघा मेल्यासारखे दिसतात. चेहऱ्यावर कधीच आनंद नसतो. मग असा पैसा काही कामाचा आहे का? कधीच नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता, तेव्हा 2-4 तांदळांचे दाणे आहेत ना, ते नक्कीच तोंडामध्ये टाका. यामुळं माता लक्ष्मी आहे ना, असीम कृपा प्राप्त होते. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता, तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून घ्या आणि आशीर्वाद म्हणून खा. यामुळं तुम्हाला आहे ना, ईश्वराची कृपा प्राप्त होते. यामुळं तुम्ही जे काम कराल ना, त्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल, ते काम पूर्ण यशस्वी होतं. इथे समर्थांनी सांगितलेलं आहे, जर बघा दत्त माहुलींच्या चरणावरचं जर फुलं असेल, जर तुम्ही कुठे कामानिमित्त जात असाल, तुमचं काम बनत नसेल, तर ते फुलाची एक पाकळी आपल्या पैशाच्या पॉकेटामध्ये ठेवली किंवा खिशामध्ये ठेवली ना, तर 99% आपली कामं योग्य होण्याचे संकेत असतात. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता, तेव्हा गोड खाणं नक्कीच आवश्यक आहे. पण या कलियुगामध्ये लठ्ठपणा एवढा वाढलेला आहे ना, तर आपल्याला ते सुद्धा खाता येत नाही. म्हणून ते सुद्धा खाणं सर्वोत्तम मानलं जातं. म्हणून एखादा साखरेचा दाणा आहे ना, तो तरी आपल्या तोंडावर ठेवला ना, ते सुद्धा योग्य आहे. म्हणजे यामुळं आपल्या मार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होते आणि तुम्हाला जे हवं असेल ना, ते सर्व काही प्राप्त होतं. म्हणजे जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात, त्यांच्या घर परिवार आहे ना, समाजामध्ये मान सन्मान मिळतो, चांगले आरोग्य आहे ना, दीर्घायुष्य मिळतं. या उपायानं त्वचेला चमकसुद्धा येते ना, आणि आरोग्यसंबंधित लाभसुद्धा मिळतात. आता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पती पत्नीनं या गोष्टीचा जरूर विचार करावा. तुमच्यामध्ये कितीही जरी वाद असतील ना,
जरा वाद मिटत नसतील, पण निदान जेमतेम सकाळी उठल्यानंतर आपल्या घरामध्ये वाद होणार नाही ना, याची अवश्य काळजी घ्या. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुखाचं वातावरण निर्माण होईल. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या एकमेकांशी भांडण करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काहीच राहणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण दोघांनाही भक्ती मार्गामध्ये राहायला हवं. जर एक जात नसेल आणि एक जाता असेल तर संसाराची ही दोन चाकं आहेत ना, ती बरोबर चालतील का? तरीसुद्धा समर्थांनी आहे ना बऱ्यापैकी फरक केलेला आहे, बऱ्यापैकी सुधारणा केलेली आहे की जेणेकरून माझा भक्त आहे ना तो दोघंही भक्ती मार्गामध्ये यावे, दोघांचं कल्याण व्हावं. आणि आज आहे ना आम्ही सर्व सुखामध्ये आहोत. जरी दुःखामध्ये जरी आम्ही दिवस काढत असू तरी भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय आम्हाला अन्न खाली जात नाही. म्हणून हे श्रेष्ठत्व आहे ना ते आपल्यामध्ये आहेच ना. म्हणून एक ना एक दिवस भगवंताची कृपा नक्कीच होणार आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा, बाकीचं सर्व भगवंत पाहून घेतील. जय जय रघुवीर समर्थ.